नियम जो आहे आपल्याला पूर्ण वाचावा लागतो प्रस्ताव, आणि प्रस्ताव वाचायचं कारण काय असतं, एक मिनिट प्रस्ताव वाचायचं कारण कशासाठी असतं की या प्रस्तावामध्ये जेवढे काही आम्ही विषय मांडलेले आहेत त्याचे सगळे मंत्री याची नोंद घेतील, त्याचं रिप्लाय त्यांना करावं लागतं. हे महत्वाचे आहे, काही मांडायचे म्हणून मांडायचे नाहीये. याच्यामध्ये आम्हाला किती मंत्री असले पाहिजे तुम्ही सांगा अध्यक्ष महाराज, तुम्ही निर्णय द्या. आणि आपण नियमानेच हे सभागृह चालवतोय, आपल्याला चालवायचंय का नाही तसंच आम्हाला सरकारने सांगून टाकावं. नाही आम्हाला आता आमचं झाले, सगळे मंजूर झाले, आमचे बजेट मंजूर झालं, तुम्ही आपल्या घरी जा, आम्ही आपल्या घरी जातो, महाराष्ट्राचं काय करायचं ठरवू. बोला अध्यक्ष महोदय, माझी पॉइंट ऑफ प्रोसिजर अशी आहे की नियम 293 अंतर्गत संविधानात किंवा नियमात, मी नियम वाचतोय, अन्यथा तरतूद करण्यात आली आहे असेल खेरीज जनतेच्या सर्वसाधारण हिताच्या संबंधित अध्यक्षांच्या संमतीने आलेल्या प्रस्तावावर असेल अशा व्यतिरिक्त कोणतीही चर्चा या ठिकाणी होणार नाही. मान्य अध्यक्षांनी परवानगी दिली आहे 293ला, मग 293ला मान्य अध्यक्षांनी परवानगी दिली असेल, या महाराष्ट्र विधानसभा नियमावलीच्या पुस्तकाच्या 293 चर्चा होत असेल, तर माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी असलेल्या जी खाती आहेत त्या खात्यावर चर्चा होणार आहे. त्याचे किमान मंत्री, राज्यमंत्री आणि सचिव किंवा अधिकारी, ती गॅलरी पूर्ण मोकळी आहे. या विधिमंडळाला एक वेगळी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला प्रथा, परंपरा, नियमानुसार विधिमंडळ चालतं. याचा एक उच्च दर्जा आहे. तो दर्जा आपण घालवतोय. आपण वरून आदेश द्या आणि सगळे अधिकारी आणि मंत्र्यांना बोलवून घ्या, त्यानंतर 293ची चर्चा सुरू होईल. असं आहे की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाचा दोघांचा एकत्रित करून हा प्रस्ताव आम्ही बोलतोय, केवळ विरोधी पक्षाचा प्रस्ताव नाहीये. ठीक आहे, ते मांडतायत अध्यक्ष महोदय, सुनील प्रभू साहेब जे मांडतायत आणि पटोले साहेबांनी जे मांडलं याच्यामध्ये गैर काय नाही. कंपल्सरी सेटिंगचे फक्त मंत्री महोदय इथं बसलेले आहेत. हा जो प्रस्ताव आहे, दोन्ही प्रस्ताव मागील आठवड्याचा आणि आत्ताचा 293चा, याच्यामध्ये जवळपास बहुतांश मंत्र्यांचा उल्लेख आहे, बहुतांश खात्याचा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं ती क्षमता आहे, ताकद आहे. 15 मिनिटासाठी हे सभागृह तहकूब करा, घ्या मंत्री आणि हे अधिकारी बोलवून घ्या. कोणापुढं मांडायचं हे? आता त्यांनी मांडल्याच्या नंतर त्याला उत्तर म्हणून आम्हाला बोलावंच लागणार आहे त्यांच्या प्रस्तावावर. हे ठीक आहे, आम्ही आमची भूमिका पार पडू, ते त्यांची भूमिका पार पाडतील. पण भूमिका ज्यांच्या पुढे मांडायची ते एकही जर ऐकायला नाही म्हणल्यावर मग कशासाठी बसायचं इथं? नाही तर उद्या सकाळी सांगा. आणि अध्यक्ष महोदय, पहाटे 3 पर्यंत चालू द्या ना सभागृह, आम्ही चालवायला तयार आहे. आमची पहाटे 3 वाजेपर्यंत चालू द्या. पण ही पद्धत नाही. तुम्ही मागण्या मंजूर करून घेतल्या आणि लगेच सटकी मारायची, म्हणजे ही कुठली पद्धत आहे? नानासाहेब पटोले, सुनील प्रभू साहेब हे दोन्ही आदरणीय ज्येष्ठ सदस्य आहेत. मी सुद्धा, माझी 5वी टर्म आहे. सभापती अध्यक्ष महोदय, बंद करा हे, 15 मिनिटं थांबवा. आम्ही बडंग आणि चहा पितो पलीकडे जाऊन. अध्यक्ष महोदय, तुम्ही ऑर्डर, याच्यामध्ये तुमचं आम्हाला रुलिंग पाहिजे, रुलिंग बंद करा ना, बोला ना. आम्ही समाज हा शब्द वापरणार नाही. अध्यक्ष महोदय, 10 मिनिटांसाठी हाऊस बंद करण्यात येत आहे, तहकूब करण्यात येत आहे. ठीक आहे, तहकूब.